नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. मित्रांनो, आजच्या या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका किल्ल्याला भेट देण्यासाठी. वेडात मराठी वीर दौडले सात हे गाणं ज्या किल्ल्याशी ज्या प्रसंगाशी संबंधित आहे त्या किल्ल्याला आज आपण भेट देतोय. या किल्ल्याचा उपयोग पूर्वी रसद पुरवण्यासाठी व्हायचा आणि रसदेचं सगळं सामान या किल्ल्यावरती ठेवलं जायचं. तर म्हणूनच कदाचित या किल्ल्याला सामानगड असं नाव पडले. हा किल्ला गडिंग्लजपासून जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. निसर्गरम्य परिसरामध्ये हा आपल्याला किल्ला पाहायला मिळतो. मित्रांनो, प्रत्येक किल्ला आपलं एक वैशिष्ट्य घेऊन असतो. तसंच या किल्ल्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि नक्कीच हा किल्ला तुम्हाला आवडेल. चला तर मग सुरुवात करूयात. किल्ले सामानगड कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज शहरापासून जवळच्याच अंतरावर असणारा हा किल्ला शिवपूर्वकालीन आहे. छत्रपती शिवरायांनी हा किल्ला सन 1667च्या सुमारास स्वराज्यात आणला. सुरुवातीला कमानीतून पुढे आल्यानंतर आपणास प्रथम अंधार कोठडी पाहायला मिळते. अंधार कोठडीच्या डाव्या हाताला विहीर दिसते आणि उजव्या हाताला काही पायऱ्या आपल्याला खाली घेऊन जाताना दिसतात. मित्रांनो, काहीच अंतरावरती आपल्याला ही अंधार कोठडी पाहायला मिळते आणि बरीचशी खोल ही दिसते. तर आपण जाऊन बघूयात की काय पाहायला मिळते. गडिंग्लज शहरामध्ये मी शिक्षणासाठी 3 वर्ष होतो, पण किल्ला फिरण्याचा मानस आजपर्यंत अपुरा होता. अंधार कोठडीच्या या भागात लख्ख सूर्यप्रकाश आणि गडद काळोख यामुळे जे चित्र तयार झालं होतं ते नेहमीच लक्षात राहील. स्वच्छ सूर्यप्रकाश, हवेतला गारवा आणि रेखीव पायऱ्या यामुळे एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. बारा वर्षानंतर मी या किल्ल्याला भेट देतोय आणि 12 वर्षानंतर इकडे येण्याचा हा योगायोग आलेला आहे. मित्रांनो, तर छान वाटते की तेव्हापासून या किल्ल्याला भेट देण्याची इच्छा माझी होती आणि ती इच्छा माझी आज पूर्ण होते. मित्रांनो, इथली ऊर्जा मनाला वेगळीच ताकद देत होती. त्यामुळे मनातून आपसुकच शब्द फुटत होते, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्या या दिशेला एक विहीर पाहायला मिळते. सध्या तिकडे खूप अंधार आहे आणि त्यामुळे आपल्याला तिकडे जाता येत नाही आहे. इथे जवळच आहे. मला माहीत नाही की तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही, पण आतमध्ये पाणी आहे. अंधार कोठडीपासून पुढे काही अंतरावर आपल्याला 7 कमानी विहीर पाहायला मिळते. जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट ती विहीरच पाहायला जाऊयात. या इंग्रजी यू अक्षराच्या आकाराची असणारी ही विहीर भली मोठी आहे. विहिरीला लाभलेल्या कमानीमुळे या विहिरीला 7 कमान विहीर असं म्हणत असावेत. विहिरीचं पाणी जे आहे ना ते त्या साईडला आहे आणि उतरण्यासाठी वाट जी आहे ती इकडे आहे. तर इथून असा पूर्ण यू बनलेला आहे आणि इथून आपण उतरायला सुरुवात करणार आणि पोहोचणार तिकडे पाण्याकडे. बघूया या कशी आहे विहीर. जसं जसं खाली उतरतोय ना तसा तसा गारवा जाणवायला सुरुवात झाली आणि तुम्ही पाहू शकता की पायऱ्या सुद्धा आहेत ना त्या ओल्या आहेत. सावकाश या पाय निसटू शकतो. जसं जसं पाणी आटत जाईल ना तसं तसं तिथली जी कमान आहे ती ओपन होईल. मग आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे जसं पाणी सगळ्यात शेवटला उरेल ते पूर्ण त्या बाजूला उरणार आहे. म्हणजे इथून पाणी सुरुवात झाले आणि पाणी किती क्लीन आहे बघा. विहीर पाहून आमचा मोर्चा वळला ऐतिहासिक महादरवाजाकडे.
कधी काळी हा किल्ल्याचा प्रमुख दरवाजा होता, पण आता अखेरचे श्वास मोजताना दिसतोय. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय हा किल्ल्याचा पूर्वीचा महादरवाजा आहे आणि याचे पूर्णतः आता पडझड झालेले आहे आणि फक्त हा उंबरा इकडे आता आपण पाहू शकतो. आतमध्ये तुम्ही थोडंसं पुढे या. आतमध्ये या माझ्या डाव्या हाताला एक देवडीसुद्धा पाहायला मिळते, जिथे पहारेकरी विश्रांतीसाठी किंवा थोडासा आराम करण्यासाठी या देवडीचा वापर करत असत. तर पूर्वी शिवकाळामध्ये या किल्ल्यावर येण्यासाठी हाच मार्ग होता. चला पुढे जाऊया. या महादरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला एक पायवाट भेटते. या पायवाटेवरून आपण सोंडी बुरुजाकडे आपल्याला जाता येतं. तर तिकडे आपण जाऊयात. पूर्ण झाडीमध्ये तो बुरुज आहे. तिकडे आता आपण जाणार आहोत. काहीसा हत्तीच्या सोंडेप्रमाणे असणारा हा बुरुज गडाच्या पश्चिमेकडे आहे. वाहणारा मोकळा वारा आणि किल्ल्यासमोरचा प्रदेश आपल्याला प्रसन्न करून टाकतो. किल्ल्यावर एक चोर दरवाजा सुद्धा आहे. याला चोरखिंड असं म्हणतात. या छोट्या किल्ल्याला असणारा हा चोर दरवाजा किल्ल्याला परिपूर्ण बनवतो. वेडात मराठी वीर दौडले सात. तर मित्रांनो, आपल्याला या 7 लोकांमध्ये प्रतापराव गुजर यांचं नाव माहिती असतं, पण बाकीचे 6 साथीदार कोण ते मी तुम्हाला सांगतो. विसाजी बल्लाळ, टिपूजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, सिद्धी हिलाल, कृष्णाजी भास्कर आणि विठोजी, अशी ती 6 नावं आहेत. म्हणजे ही 6 लोक आणि सरसेनापती प्रतापराव गुजर या 7 लोकांनी वेडं धाडस केलं आणि बेहलोळ खानाच्या 15,000च्या फौजेवरती स्वतः तुटून पडले हे 7 लोक. आणि त्या 7 लोकांचा त्या ठिकाणी ते धारातीर्थी पडले आणि इतिहासामध्ये अजरामर झाले. आणि म्हणूनच त्यांचं नाव आज आपल्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये कोरलं गेलेलं आहे. एक वेडं धाडस आपल्या या मराठ्यांनी त्यावेळी दाखवलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी आपला मावळा काय करू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. गडाला एकूण 10 बुरुज आहेत. त्यापैकी हा वेताळ बुरुज. इथे भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. सन 1844 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जे बंड पुकारले गेले तेव्हा पहिला झेंडा फडकवला तो या झेंडा बुरुजावरूनच. किल्ल्याच्या मध्यभागी आई श्री तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे. देवीचं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो किल्ल्याच्या पूर्व दिशेच्या बुरुजाकडे. या बुरुजाची पुनर्बांधणी अलीकडेच झालेली दिसते. गडावरच्या बऱ्याचशा गोष्टी आता आपण पाहिलेल्या आहेत, पण गडावरती मी असं ऐकलं की शिवपूर्वकालीन शिवमंदिर आणि मारुती मंदिर आहे आणि ते गडाच्या पूर्व दिशेमध्ये आहे. तर जिथून आपण सुरुवात केली होती, जिथून ज्या कमानीपासून सुरुवात केली होती त्या कमानीतून निघून परत आपण किल्ल्याच्या त्या पूर्व भागामध्ये जातोय आणि तिकडेच ते मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग जाऊयात तिकडेच आणि मग भेटून बोलूयात. संपूर्ण किल्ला आपण वाहनाने फिरू शकतो, त्यामुळे
दुर्ग भ्रमंती सोपी झाली आहे. मुख्य रस्त्याला छेद देत उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला हनुमान मंदिर आणि शिव मंदिराकडे घेऊन जातो. या किल्ल्यावर जास्त गर्दी गोंगाट नसतो, त्यामुळे एक वेगळीच शांतता इथं जाणवते. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण पोहोचतो हनुमान मंदिर परिसरात. हे मंदिर भव्य आहे. मंदिरासमोर मोठी दीपमाळ आहे. मंदिराच्या आत जाताच मंदिराचं पावित्र्य जाणवतं. गाभाऱ्यात असणारी हनुमानाची मूर्ती अतिशय सुरेख आहे. सुवर्ण कमानीमध्ये ही मूर्ती अजूनच आकर्षक वाटत होती. मित्रांनो, मंदिर इतकं सुंदर आहे ना, इतकं शांत वाटतं. इकडे छान आणि वेल मेंटेन हे मंदिर आहे आणि स्वच्छता सुद्धा आहे. एक मंदिरामध्ये आल्यानंतर प्रसन्नपणा जाणवतो ना, तो या मंदिरामध्ये सुद्धा आहे. आणि हनुमानाची जी मूर्ती सुद्धा आहे ना, ती इतकी सुंदर आहे की पाहत राहावं. मस्त झालं आहे. मी काही वर्षापूर्वी हे मंदिर पाहिलं होतं, पण त्यावेळी इतकं नव्हतं आणि आता खूप छान वाटतं या मंदिरामध्ये. हनुमान मंदिरापासून पुढे जवळच प्राचीन शिव मंदिर आहे. असं म्हणतात प्रभू श्रीराम वनवासात असताना काही काळ इथेच राहिले होते. हे मंदिर जमिनीमध्ये खोदून बनवलं गेलं आहे. मित्रांनो, आता आपण शिव मंदिरामध्ये आलोय आणि हे मंदिर जे आहे हे पूर्ण खाली कोरलेलं आहे बरं का. जांभ्या दगडामध्ये आहे आणि काही पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्याला इकडे अशा या देवड्या दिसतात दोन्ही बाजूला. थोडंसं पुढं चालत आलं की आपल्याला या प्रांगणामध्ये भरपूर अशा शिवपिंड्या दिसतात. मी असं काहीतरी पहिल्यांदाच पाहतोय की इतक्या शिवपिंड्या या इथं आपल्याला पाहता येत आहेत. मंदिराच्या डाव्या हाताला भरपूर प्रमाणात देवड्या पाहायला मिळतात. आज प्रत्येक देवडीत शिवपिंडी दिसून येते. एक सतीकुंड सुद्धा आहे. कैलास मंदिर, शनी मंदिर आणि त्यामध्ये काही ठिकाणी विरगळी सुद्धा दिसून येतात. हे आहे मुख्य शिव मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर नंदी आहे. हे मंदिर 2 भागामध्ये विभागलं आहे. वरच्या भागात प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्त्या आहेत. तर तळघरात महादेवाची पिंड दिसून येते.
तर मित्रांनो, किल्ला आपला एक्सप्लोअर झालेला आहे. बऱ्यापैकी किल्ल्याच्या वास्तू आपण पाहिलेल्या आहेत आणि एक सुंदर अनुभव इथून मी घेऊन जातो आहे. आणि जसं मी वेगवेगळा किल्ला पाहतो आहे, तिथले प्रत्येक किल्ल्याचे अनुभव जे आहेत ना, ते खूप सुंदर आहेत आणि वेगवेगळे आहेत. प्रत्येक किल्ला वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक किल्ला एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन बसलेला आहे. आणि हा सामानगड हा छोटा किल्ला जरी असला तरीसुद्धा तो आपलं एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन बसला मित्रांनो. तर फार समाधानकारक आजचा हा किल्ला पाहून झालेला आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे मित्रांनो. तर आजच्या पुरतं एवढंच. आता इथेच थांबतो आहे. भेटूया परत एकदा नवीन किल्ल्यावरती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.